अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आली आहे। तसंच व्हीएसआर कंपनीचं डीजीसीए कडून ऑडिट सुरू असून अपघाताची चौकशी देखील सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। अजितदादांच्या विमान अपघातावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जाते। आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत त्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे। सोबतच व्हीएसआर कंपनीचं डीजीसीए कडून ऑडिट सुरू आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी वारंवार पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले आणि चौकशीची मागणी देखील केली आहे। जो काही अपघात झालेला आहे किंवा जी घटना घडलेली आहे याची डीजीसीएच्या माध्यमातून चौकशी चालली आहे। डीजी सेफ्टी स्वतः ती चौकशी करतायत। आपण सीआयडी चौकशी सुरू केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला ही विनंती आली की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। तर शेवटी आपल्याला सगळं सत्य कळलंच पाहिजे। तात्काळ मी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे। मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे आणि त्याची आपण जी काही सीबीआय चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत। या सगळ्यांची चौकशी चाललेली आहे। विशेषतः व्हीएसआर ही जी कंपनी आहे या कंपनीचं पूर्ण ऑडिट हे डीजीसीएने सुरू केलेलं आहे आणि केवळ या अपघातापुरतं ते ऑडिट चाललेलं नाही आहे, तर त्यांचं पूर्ण गेल्या काही वर्षाचं सगळ्या फ्लाईट्सचं ऑडिट हे त्या ठिकाणी अतिशय कडक पद्धतीनं करण्यात येत आहे। कुठल्याही पद्धतीनं स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा स्वर्गीय दादांच्या परिवाराला त्रास होईल अशा पद्धतीनं फक्त कोणी वागू नये ही एक माझी अपेक्षा आहे। बाकी कुठलेही प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते प्रश्न योग्य ठिकाणी पोचले पाहिजेत।